नमस्कार मित्रांनो, आपल्या ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत। भाऊ आणि मी चाललो होतो कपिलधारला। कपिलधार बीडपासून 10 किलोमीटर आहे। तर चालता चालता आम्हाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा चौक लागला समनापूर। तर मित्रांनो, तुम्ही जर ह्या रोडने जर आला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, फॉलो करा, जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा। मग काय चालता चालता आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक दिसलं वर। तर खूप मला अभिमान वाटला। फायनली मित्रांनो आम्ही पाली डॅमला पोहोचलो। तर तुम्हाला आता पाली डॅम दाखवतो। मग काय म्हणलं, तुम्हाला थोडीशी याची माहिती दाखवतो। हे बघू शकता किती छान अशा प्रकारे चादरीसारखं पाणी वाहते। तर मित्रांनो चला आता फायनली तुम्हाला आता पाली डॅम दाखवतो आतमध्ये। तर आपल्या भाऊनी आतमध्ये जबरदस्त एंट्री मारली। एंट्री मारल्यानंतर म्हणलं चला आता आतमध्ये दोघं पण जातो पाली डॅममध्ये। तर आता तुम्हाला फायनली आता पाली डॅम दाखवतो मित्रांनो। आता पाली डॅममध्ये गेल्यानंतर म्हणलं चला आता आपली पण एक जबरदस्त एंट्री। मग काय पुढं आम्हाला कपिलधारला जायचं होतं। तर भाऊला म्हणलं एक जबरदस्त व्हिडिओ शूट कर। काय आभाळ, काय वातावरण, काय झाडी, काय डोंगर। चालता चालता मनोजदादा जरांगे पाटलाची कोळवाडी ते पाटी दिसली। काय आता कपिलधारची पाटी दिसली। मग काय भाऊची माझी जबरदस्त एंट्री झाली। मग काय आता जवळजवळ इथं आम्ही मग काय भलं मोठं हॉटेल लागलं, हॉटेल हरियाणा गुजराती ढाबा। मग काय पुढं चालता चालता भली मोठी एक वेस लागली, श्री शिरोमणी मन्मथ स्वामी देवस्थान श्री क्षेत्र कपिलधार। आता कपिलधारमध्ये आपली जबरदस्त एंट्री झाली। काय झाडी, काय डोंगर, काय निसर्गरम्य वातावरण। आपला भाऊ जबरदस्त खुश झाला। काय मग चालता चालता कपिलधारचं एक छोटंसं गाव लागलं। गावामध्ये आल्यानंतर तुम्ही बघितलं तर छोटंसं गाव आहे। काय मग आता गावाच्या बाहेर आल्यानंतर आपण आता जवळजवळ आता कपिलधारलाच पोहोचणार आहोत। फायनली आम्ही आता कपिलधारच्या देवस्थानाला पोहोचलो आहोत। तर आता आपल्या भाऊनी जबरदस्त एंट्री मारली। मग आता तुम्हाला त्याला यात्रा दाखवतो, किती मोठी यात्रा आहे बघू शकता मित्रांनो। तर आता आम्ही थोडंसं बाजूला आल्यानंतर छोटेसे मुलं खेळण्या वगैरे खेळत होते। मला खूप छान असं वाटलं। काय मग आता श्री मन्मथ स्वामी देवस्थानावर आम्ही पोहोचलो आहोत। तर मित्रांनो, तुम्ही जर इथं आला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, फॉलो करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आता आतमध्ये गेल्यानंतर एक खाली छोटीशी कासवाची मूर्ती आहे। तर मग काय आतमध्ये गेल्यानंतर भलं मोठं एक कलश आहे, मन्मथ स्वामी महाराजांचं मंदिर आहे। वर खूप कलशावर बघितलं भरपूर देवदेवतांच्या वर मूर्ती आहेत। तर आता श्री मन्मथ स्वामी संजीवनी समाधी। मग काय भली मोठी लाईन लागली होती। मग म्हणलं चला बारीला लावून दर्शन घेऊ। आतमध्ये गेल्यानंतर मन्मथ स्वामी महाराजांची समाधी आहे। तर मग आतमध्ये गेल्यानंतर वर मंदिराला खूप छान अशा प्रकारे डिझाईन वगैरे केले। मग आतमध्ये मन्मथ स्वामी महाराजाचं दर्शन वगैरे घेतलं। मग काय चला म्हणलं कपिलधार भाऊ। काय आतमध्ये तर कोणाला एंट्री वगैरे नव्हती। तर काय मग आपला जिवलग मित्र भेटला। मग जिवलग मित्राची भेट वगैरे घेतली। तो क्लोजर गाडीमध्ये आपली सहल घेऊन आलता सरांची। मग काय सरांची भेट वगैरे घेतली। सरांची भेट वगैरे घेतल्यानंतर मग सरांना म्हटलो चला आता तुमच्या मुलांसंग आपल्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ घेऊ। काय मग मुलांसंग व्हिडिओ वगैरे घेतला। मुलांना पण खूप भारी वाटलं। मग आपला व्हिडिओ वगैरे घेतल्यानंतर ब्लॉगमध्ये मग आता आपल्या व्हिडिओला लाईक करा। तुम्ही जर आला असाल कपिलधारला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, फॉलो करा आणि फॉलो करायला विसरू नका। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आपला व्हिडिओ कसा वाटला। धन्यवाद मित्रांनो।